वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. हॅलो हाय, वेलकम टू माय चॅनल डेली व्लॉग विथ रोहिणी जोशी. आज आपण बाजरीचे इडली डोसा बॅटर कसं बनवायचं ते पाहणार आहोत. त्यासाठी आपण घेतली इथे 1 वाटी उडदाची डाळ, 2 वाटी बाजरी, 1 वाटी तांदूळ घेणार आहोत आणि त्यांना स्वच्छ नळाच्या पाण्याखाली धुवून घेणार आहेत आणि त्यांना 7 ते 8 तास भिजत ठेवायचं आहे. ही बाजरीची इडली ग्लुटन फ्री आहे, डाएटसाठी एकदम परफेक्ट आहे. इथे मी 2 चमचे मेथी दाणे सुद्धा घेतलेत. उडदाच्या डाळीमध्येच घालून घ्यायचे त्यांना आणि ह्याला स्वच्छ धुवून त्यांचं पाणी 2 ते 3 वेळेस काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्याला आता झाकून ठेवून घ्यायचं आहे 7 ते 8 तासासाठी. आता आपण इथं बनवणार आहोत पोहे भिजत ठेवणार आहेत आपण. ज्यावेळेस आपण हे इडलीचं बॅटर काढतो त्याच वेळेला हे पोहे भिजत ठेवायचे. 15 ते 20 मिनिटासाठीच पोहे भिजत ठेवायचे. इथे मी हे 2 वाटी, छोटी वाटी आहे त्याच्यामुळे मी 2 वाटी पोहे घेतले. ह्यांना पण स्वच्छ पाण्याखाली 2 ते 3 वेळेस धुवून घ्यायचे आणि पाणी घालून ह्यांना व्यवस्थित भिजत ठेवायचं. 15 ते 20 मिनिटं पोहे भिजत ठेवा, जास्त वेळ भिजत ठेवू नका, इडली व्यवस्थित होणार नाही. एक टीप आहे की 15-20 मिनिटं पोहे भिजत ठेवायचे. आता हे भिजून झाले आपलं हे 7 ते 8 तासानंतर. आता आपण हे थोडं थोडं काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहेत आणि फिरवून घेणार आहेत. एकदम बारीक स्मूथ पेस्ट पाहिजे आपल्याला. जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून ह्याला काढून घ्यायचं आहे आपल्याला. आता मी यामध्ये थोडं 2 ते 3 चमचे पाणी टाकणार आहे आणि परत झाकून बंद करून परत एकदा 2 ते 3 वेळेस 2 ते 3च्या स्पीडने मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, बॅटर व्यवस्थित घट आणि हे बॅटर दाटसरच ठेवायचे, जास्ती पाणी नाही घालायचं. नंतर जर दाट वाटत असेल आपल्याला तर नंतर आपण वरतून पाणी घालू शकतो, आधीच पाणी घालायचं नाही. आता आपण ह्यामध्ये बाजरी काढून घेणार आहेत. थोडी थोडी घेऊन बाजरी पण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. आता मी इथे थोडंसं पाणी घालते आणि परत फिरून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, हे असं व्यवस्थित एकदम स्मूथ असं व्हायला पाहिजे. स्मूथ टेक्स्चर आले बघा. आणि आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. आता आपण जे भिजवलेले पोहे होते 15-20 मिनटं आधी, तेच आपण परत भांड्यामध्ये काढून घेणार आहेत त्याच भांड्यात आणि ह्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. हे पण आपल्याला परत भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता ह्याला व्यवस्थित हाताने फेटून घ्यायचं आहे, ज्यामुळे ह्याच्यामध्ये एअर तयार होईल आणि हे फुगलं जाईल व्यवस्थित. बघा माझं पीठ किती घट्टसर आहे. असंच दाटसर पीठ आपल्याला ठेवायचं आहे. व्यवस्थित एकाच बाजूने आपल्याला ढवळत राहायचं ह्याला, ज्यामुळे त्याला एअर बबल्स क्रिएट होतील आणि ते पीठ फुगण्यास मदत होते. हे केल्याने आपलं पीठ खूप छान फर्मेंट होतं. आपल्या हाताची हीट ह्या पिठामध्ये जाते आणि त्यामुळे ते व्यवस्थित फर्मेंट होतं. अशा पद्धतीने नक्की एकदा इडली बनवून पहा. तुम्ही तांदळाची इडली विसरून जाल. ही खूप टेस्टी लागते इडली आणि असं कळत पण नाही की बाजरीची इडली आहे. तुम्ही लहान मुलांना देऊ शकता. हाय इन प्रोटीन, हाय इन फायबर आहे ही इडली. नक्की घरी ट्राय करून पहा. आता ह्याला झाकून ठेवायचं आपल्याला रात्रभर 7 ते 8 तास मिनिमम. आता आपण दुसऱ्या दिवशी सकाळी हे पीठ माझं फुगलं होतं. हे बघा किती छान फर्मेंट झाले, किती छान एअर बबल याच्यामध्ये तयार झालेले आहेत. आता आपण ह्याची बनवून घेऊया इडली. ह्यापासून तुम्ही इडली, आप्पे, डोसे, उत्तप्पा इतके सारे प्रकार बनवू शकता एकाच बॅटरपासनं. व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे हे. इथे मी एका भांड्यामध्ये, इडलीच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि त्यामध्ये थोडी लिंबाची फोड टाकायची, जेणेकरून भांडं आपलं काळं होणार नाही. तुम्ही कुकरमध्ये सुद्धा लिंबाची फोड टाका, जेणेकरून आपलं कुकरसुद्धा काळं होत नाही. व्यवस्थित स्वच्छ पांढरंच राहतं हे कुकर. आता आपण इडलीच्या पात्राला तेल लावून घेऊया थोडं थोडं, थेंब थेंब.
व्यवस्थित तेल लावून घेऊया, जेणेकरून नंतर इडली सुटायला मदत होते. इडली खाली चिटकत नाही. त्यामुळे इडलीच्या पिठामध्ये आता मी मीठ टाकून घेत आहे आणि त्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचे आपल्याला. आता इडलीच्या साच्यामध्ये ज्याला आपण तेल लावून ठेवलं होतं त्यामध्ये आता इडलीचं पीठ टाकायचं आहे. जास्ती भरायचं नाही, नाहीतर ती इडली फुगून बाहेर येईल बॅटर त्याचं आणि ती व्यवस्थित शेप येणार नाही इडलीचा. त्यामुळे थोडं थोडंच भरायचं आहे आपल्याला. किंचितसं असं वरती ठेवायचं आहे जागा त्याला, की फुलून ती वरती येईल म्हणून. आता आपण इडलीच्या भांड्यात जे पाणी ठेवलं होतं ते उकळलेलं आहे. आता आपण त्यामध्ये प्लेट ठेवूया. आता हे पात्र बंद करून घ्यायचं आहे आणि ह्याला 10 मिनटं हाय फ्लेमवरती आणि 5 मिनटं लो फ्लेमवरती म्हणजे मंद आचेवरती शिजत ठेवायचं आहे. 15 मिनटामध्ये आपली रेडी इडली तयार होते. आता आपण ओपन करून पाहूया. इडली व्यवस्थित फुलून आलेली आहे वरती. आता आपण चाकू घालून सुद्धा पाहूया. इडली अजिबात चिटकत नाही आहे, म्हणजे आपली इडली नक्की झाली आहे. चाकूला अजिबात चिटकत नाही म्हणजे इडली तयार आहे. याला 5 मिनटं थंड होऊ देऊया आणि मग आपण ह्याला काढून घेऊया चमच्याच्या साहाय्याने. ग्लुटन फ्री इडली आहे, हेल्दी आहे खूप. ही तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता, तुम्ही घेऊ शकता. डाएटवर असाल तर तुम्ही नक्की हे ट्राय करून पहा. वजन अजिबात वाढत नाही. मी हे लंचमध्ये घेतलं होते. 4 इडल्या आणि 1 वाटी सांबार घेतलं होतं. तुमचं पोट फुल होऊन जातं 4 इडल्यांमध्येच. हाय इन फायबर आहे ही इडली, त्यामुळे तुम्हाला नंतर भूकसुद्धा लागत नाही 4 ते 5 तास. बघा इडली किती मऊ लुसलुशीत झालेली आहे. मी इडली तोडूनसुद्धा दाखवते. एकदम मऊ लुसलुशीत आणि याला किती जाळी सुटली आहे ते पण तुम्ही पाहू शकता. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. तुमच्याकडे जर अजून काही रेसिपीज असतील, हेल्दी रेसिपीज असतील तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी त्या नक्की करून पाहीन. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुमचा फीडबॅक नक्की मला द्या. मी त्यावरती नक्की काम करेन. माझा रेसिपीचा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्यामुळे तुमचे खूप खूप मनापासून आभार. असाच सपोर्ट करत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.